Yes, good morning, all of you again. My name is Gumrit Chandra Sen, and we are discussed to here 12th Commerce Economics subject. Right. In chapter 1 to 5, we all discussed the theoretical topic. Right. This year, we are trying to understanding in a new economics syllabus. Right. There, we are trying to understand utility, demand, elasticity, supply, and finally we discuss the forms of market, the different types of concept we are trying to understand differently. So most of the part is theoretical part is there in the discussion, and today's topic little bit new for your study. You means the topic is there is some calculation and all, right? In the year there is only single that topic where come to the calculation and all, right? But I told you one more thing. 1 year before means you are in not 12th, in 11th also, right? In that year there is a syllabus of economic. In 11 there is one statistics topics, right? And today what we discuss that topic in 11th, 2 years before. But I think you are the only exceptional batch where you goes to them, your syllabus is automatically changed, right? So 11th topic in this year, that is index number. It is a very easy index number, you already learn. Clear? चॅप्टर काही नवीन नाहीये तुमच्यासाठी, तुम्ही ऑलरेडी लर्न केलेला आहे. आणि 10th मध्ये तुम्हाला इंडेक्स नंबर होय होतं. क्लिअर? So let's we start the topic. First of all, you share me what is your own knowledge about the index number. तुम्हाला इंडेक्स नंबर बद्दल काय माहिती आहे? आपल्या जर आपण हात पाहिला तर हातामध्ये एक इंडेक्स फिंगर असते, माहिती आहे का तुम्हाला? हा, आर यू नोइंग अबाउट दॅट? इन आवर फिंगर देर इज इंडेक्स फिंगर. कोणती असते ती? Which is called index finger. First, बोला. कळंगळे असते. बर बर. इथून सुरुवात आहे आपली. फर्स्ट फिंगर. ओके. इथं टाईप झालंय का आपलं? हेर इज अ टाईप. कोणती इंडेक्स फिंगर आहे? हा, विच द इंडेक्स. फर्स्ट फिंगर ही पण होते ना उदा. ही फिंगर ना, बरोबर आहे. होट थंब आहे हो तो. आता फर्स्ट फिंगर होऊ शकत नाहीये काही. हा, म्हणजे तुम्ही बघितली की ही फर्स्ट फिंगर तिकडून समोर ना, आणि मी बघितली की माझी ही समोर ना. इंडेक्स फिंगर कशाला म्हणतो आपण? कोणती शेवटी ठरलं का? हा, विच वन? बोल, कोणालाच माहित नाही. बिटवीन द थंब अँड द मिडल.
येस समवन रिप्लाइंग प्लीज. तरी वेगळं आन्सर आलं काहीतरी. येस. कोणती कोणालाच माहित नाही, एकाला सुद्धा माहित नाही. दुर्दैव आहे ना. सर माहित आहे मग कोणती. सर काय उसकी ख्वा उडे काय बोलले काय नाही कळना पण नाही नेमकं काय चाललंय. बिटवीन द थंब अँड मिडल फिगर. मग कोणते येते ही. दिस इज दिस वन. ही दिस इज. I'm right or wrong? This is. हे बरोबर आहे का नाही सांगा डांबराटानो. काही जण मला बघून पण म्हणतात फर्स्ट फिंगर इन दिस फिंगर. आता ही कोणती मग. ही तोडू काय मग मी. डांबराटानो डांबराट आहे, साधं इंडेक्स फिंगर माहित नाही. असा टॅचू कोणाचा आहे असा. असा टॅचू आहे बघा एक. हे काय आहे मेहता. तू डिलीट हो पहिला. मेहता लय सर भरलेलं आहे. इतकं इरिटेट करतं ना वाह्यात आन्सर देऊन. तू गप काय नको बोलू. तू गप, तू शांत राहिला तरी बाकीच्यांना बरं. येस B.R. आंबेडकर्स. क्लिअर. येस. सो इंडेक्स नंबर कडे आपण नंतर जाऊ. बऱ्याच गोष्टी सांगताना आपण असं बोलत असतो, असं यू 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 असं. किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असं असतं हे इंडिकेटिंग दॅट समथिंग. क्लिअर. हो किरणला एकदाच माहित झालं, सगळ्याला माहित झाल्यावर. राईट. सो येस दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हॅव शोज टू देम. तुमच्या बॅड आपल्या एक्सप्रेशन मधला that finger is most important. We express to them. Clear. पण बऱ्याच वेळा या फिंगरचा यूज करत असतो ऍज अ कॉन्व्होकेशन स्पीच or many time rule party when attack on opposition parties or opposition party when attack on rural party, they use that fingers here. Many time that fingers used to here. खूप सारे लोक असतात की या फिंगरचा म्हणजे आपल्या कम्युनिकेशन स्किल मध्ये सुद्धा आपण यूज करतो त्याचा. आता तुम्हाला याचा इंडेक्स नंबरचा काही आहे का. नाहीये. काहीच रिलेशन नाहीये. but that index finger have indicating your thought of expression or many that things that perfectly communicate to them. राईट. आपल्या कम्युनिकेशनला एक सपोर्टिव्ह टूल म्हणूया. राईट. फॉर आवर communication we can say the one of the that supportive tool we can use to that. So this is the most important. अर्थातच ते खरं कम्युनिकेशन लँग्वेज मध्ये याला खूप सारं व्हॅल्यू आहे. जस्ट आय टोल्ड यू दॅट इज इंडिकेटिंग समथिंग. मला याच्यात एवढं सांगायचं होतं की इंडेक्स फिंगर, आपण इंडेक्स कडे गेलोच नाही अजून. इंडेक्स दॅट कॅन बी हायलाइट समथिंग. बरोबर आहे का नाही. तर हे मी त्या इंडेक्स ह्या वर्ड बद्दल तुम्हाला सांगितलं फक्त. आय एम टेलिंग अबाउट दॅट स्पेसिफिक वर्ड इज व्हॉट. क्लिअर. मी इंडेक्स नंबर बद्दल काहीच बोललेलं नाही अजून. ते तुम्ही बोलणार आहात. क्लिअर.
So now you are share me knowledge of index number. Yes, please. पण इंडेक्स नंबर बद्दल आता बरेच रोजच्या लाईफ मध्ये ऐकत असतो. Whether you listen the new Hindi news, तो देयर आर यूजिंग दैट कॉमनली वर्ड रहे हैं ना, शेयर बाजार में बहुत सारा उछाल आया, उछल कूदा गया, ऐसा हो गया वैसा हो गया. क्लियर. तो ये रेगुलर वर्ड हम सुनते हैं, रेगुलर दैट इन आई कैन से दैट इन न्यूज़पेपर्स रिसेंटली दैट economic suffering some COVID problems. So yes, variation means economic barometer. It is a major change. Okay, is one of the barometer is the consideration change and all. Okay. Price product in 2090 is 50 and price product 2020 is 100. So it is increased 50%. Okay. So that can be the highlight that yes, that is the shows in variation in price. Okay. Azun. बोला तुम्हाला काय जेवढं नॉलेज तेवढं सांगा. Yes, please. I'm waiting your answer. बोला. Yes, whatever you tell, just that is absolutely right. Index number is a measure of degree in economic variable, or we can say that group of variables. एक variables of group है, and there we measure the trends in widely variety areas. Clear? Yes, it is one of the tool which is share market for daily. Yes, just I told you in newspapers and all that variety areas that include stock market prices. Clear? How going on that up and down and all. We trying to understand that share market and all. So what I tell you here, that include the stock market prices, cost of living, industrial and agricultural production, change in exports and imports, etc. Right? So these all are the importance study in share market. Right? Simultaneously, in our cost of living or agriculture, industrial production change, or many that things आपण आपल्या रोजच्या रुटीन लाईफ मध्ये सुद्धा इसेन्शियल लागणाऱ्या गुड्स परचेस करतो आणि त्याच्यामध्ये चेंज होत जातात. तर त्याचा एक इंडेक्स काढला जातो की किती चेंज झाला प्राइसेस मध्ये. और समटाइम चेंज इन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. आता इंडेक्स नंबर हे डायरेक्ट मेजर नाही, हे खरं तर कंपॅरिझन केलं जातं. रिलेटिव्ह चेंज कसा आहे हा, इट्स रिप्रेझेंट द रिलेटिव्ह चेंज कंपॅरेटिव्हली, मीन्स वेअर यू कम्पेअर इयर.
that comparative change can studied under the index number. आता हा इंडेक्स नंबर आज स्टडी केला जातोय का? ऍब्सोल्युटली नाही. हा खूप ओल्ड स्टडी केला जात होता, म्हणजे केला गेलेला आहे की 16th सेंचुरी एक पर्सन होऊन गेला, चार्ल्स डी नावाचा. त्याने त्याच्यात स्टडी केला की येस इकॉनॉमिस्ट, की त्याने एक कॅल्क्युलेशन केलं की इन द 14th सेंचुरी मध्ये त्या गुड्स आणि दे आर द कम्पेअर टू द नेक्स्ट टू देम. आणि मग त्याच्या लक्षात असं आलं की देर इज अ ह्यूज चेंज इन प्राइसेस. क्लियर. And during the 17th century, there is a studying about that index number and all. त्याच्या अगोदर स्टडी करायला सुरुवात झाली होती, राईट. सॉरी. विलियम फ्लीटवुड in 1707, right? So one person is there who are the trying or who are attempting to explain about the index number, and they are just, I told you, they comparison the prices about the few year back, wheat असेल, rice, cloth, food, shelter, cloth असं म्हणूया, and they compare with the present. आणि त्याच्यातलं त्यांनी ती गॅप काढायचं, ते काय एक्झॅक्ट त्यावेळेस कॅल्क्युलेशन नव्हतं, पण प्रेझेंट आणि पास्ट याच्यामध्ये त्यांनी कंपॅरिझन करायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की फ्यू प्राइसेस इज चेंज्ड, आणि मग ते देर इज मेकिंग टू द वन आयडेंटिकल लिस्ट ऑफ दॅट कमोडिटीज दॅट कम्पेअर द कॉस्ट. दे कन्सिडर द फ्यू इयर बॅक द सेम कमोडिटी प्राइसेस अँड व्हॉट इज नाव प्राइसेस, and they compare the two periods, 15th century and in the 17th centuries. I know that there is a huge comparison, clear. And in that centuries, yes, absolutely right, their prices can be more change, but whether you saying that sir it is 100-year gaps and all, wait, that prices absolutely can be raised. Later on, there are work in many years on the index number and all. And nowadays are that index number is a really popular. आज आपण बघतोय की इंडेक्स नंबर खूप पॉप्युलर होताना आपल्याला दिसतोय, किंवा आपण बऱ्याच वेळा ते कॅल्क्युलेशन करतो. क्लिअर. सो ऍक्च्युअल इंडेक्स नंबर काय आहे ते मगाशी तुम्हाला विचारलं, जे तुम्ही सांगितलं तेच इंडेक्स नंबर, वेगळं काहीच नाहीये. क्लिअर. दॅट इज द, आय एम जस्ट टेलिंग अबाउट दॅट इन बिफोर that topic, what is background or where studied that topic firstly, that also we little bit getting the knowledge. Now you are on my share screen, I think, and everyone you watching my share screen, I think. Yes, please reply me. Is any problem to watch? Okay, very good. All you understand or what you have seen. Okay, so this is our chapter number 6, index number. Index number is are one of the most used statistical tool in economics. इकॉनॉमिक्स आणि इंडेक्स नंबरचं खूप क्लोज रिलेशन आहे. जसं इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्याचसा डेटा एक्सप्लेन केला जातो, लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ सप्लाय, युटिलिटी, ऍग्रीगेट डिमांड, ऍग्रीगेट सप्लाय, नॅशनल इन्कम, मेनी टर्म्स वेअर एक्सप्रेस दॅट इकॉनॉमिक्स थ्रू ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ कॅल्क्युलेशन्स अँड ऑल. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये कॅल्क्युलेशनला या बऱ्याच गोष्टीला व्हॅल्यू असते, राईट.
But index number is one of the most used statistical tool in economics. जसं बाकीचे बरेचसे टूल्स आहेत तसं इकॉनॉमिक्स मध्ये हे एक महत्वाचं टूल आहे की ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. It is measure change in economic variables. Anybody can tell me what is the economic variables? Economic variables कशाला म्हणायचे? What you can say? Sir, this is the economic variables. कशाला म्हणूया economic variables? Yes, please. बोला. Which is called economic variable. This is variable I asked to you. Yes, please. बोला. Which variable studied in economics? Yes, poverty, population, okay. Bar, zone. Okay, so yes, that is the economic variables we are trying to understand is here. Inflation and deflation. Okay, very good. Yes, that all are the part of economic variables and all. हे सगळे इकॉनॉमिक्सचे टूल आहेत त्याच्यामध्ये आपण स्टडी करतो. क्लियर? That originally develop and measure change in the price level. Generally, whether you focus or trying to understand, that can be originally developed to measure the change in prices and all. Clear? In the present context, it is also used measure trends in widely variety of areas. मला सांगा रोजच्या लाईफ मध्ये आता आपल्याला इंडेक्स नंबरचं काय महत्व आहे? आर यू अंडरस्टँड माय क्वेश्चन फर्स्ट? What is the importance in our routine life? How is the number's importance? बोला. बऱ्याच वेळा आपण बघतो की मार्केटमध्ये असतं आणि इथं असे शेअर मार्केटमध्ये गुड्सच्या प्राइस अप अँड डाऊन होत जातात, बरोबर आहे का नाही? ओके, समवन इज रिप्लाइंग समथिंग. Exam percentage or percentile can be determined by index number. Okay, yes, that is also we are trying to discuss many time, that index number and all. In this way we know that how the change and all. Clear? Index number आपल्याला हे पण सहज लक्षामध्ये की याचा रोल काय. Clear? And that how is a important thing for our understanding. So in this way
We can be learn the index number and all in our present context. Clear? Stock market prices, just you asked you and answer already. Cost of living in our living standard, that is a food, shelter, clothes, all factors is very essential, right? So at the moment, that is the cost of living, industrial and agriculture production, change in exports and imports. Clear? There also use of the, at the moment we can be understand that how is importance to here. Clear? In short, that index number are not directly measurable, but just I told you it is can be the represent relative change. याच्यामध्ये इंडेक्स मध्ये इम्पॉर्टन्स तर हेच आहे. अगर डायरेक्ट तर कॅल्क्युलेशन होत नाही त्याचं, पण जे जसं कॅल्क्युलेशन ते कसं आहे, not directly but it is a measurable, represent the value change. Clear? or in this way ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल मध्ये बघू. आणि आता ह्या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवा, थेअरी पार्ट संपल्यानंतर हे सायमल्टेनियसली नोट्स पण काढत चला आणि मग इंडेक्स आपण ऑनलाईन सगळे सम सॉल्व्ह करणार त्याचे. मागच्या वर्षी कसं घेतलं होतं आपण स्टॅटिस्टिक, तसं असणार आहे सुद्धा. त्याच्यामुळे डबल नोट्स काढायची गरज पडणार नाही आपल्याला. ते नोट्स तिकडे प्रिपेअर करा, ज्यावेळेस इंडेक्सचे सम येतील सॉल्व्ह करायला त्यावेळेस सायमल्टेनियसली आपण सॉल्व्ह करणार आहे. क्लिअर? मागच्या वर्षी कसं केलं होतं तसंच. त्याच्यामुळे आपण डबल काम आपल्याला पडणार नाही याची केअर घ्या पुढे, ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल. अजून सध्या थेअरी पार्ट आहे, तो झाल्यानंतर आपल्याला परत इंडेक्स नंबर बघायचा आहे. देन यू ऑल्सो अंडरस्टँड बेटर. ओके, सो इट इज वन मोस्ट इम्पॉर्टंट इज द इकॉनॉमिक बॅरोमीटर. त्याला बॅरोमीटर का म्हटलंय बरं? व्हॉट इज द रिझन इज कॉल्ड इकॉनॉमिक बॅरोमीटर? येस प्लीज. मी एकदा रेफरन्स जाऊन सांगितलं होतं तुम्हाला, जरा एक नाही नंतर सांगेल मी, आधी तुम्हाला सांगा की ह्याला इकॉनॉमिक बॅरोमीटर का म्हटलंय. इट्स कॉल्ड इकॉनॉमिक बॅरोमीटर. Yes, please. It is used to measure a pressure. Okay. हवेला वगैरे काय मोजत नाहीये. Yes, I want it all. बाकीच्या लोकांनी आन्सर दिलं काय बरं ना, इट्स कॅन बी गुड. Yes, please. Why we called barometer? मला सांगा, डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे एक मीटर असतं, तुमचे ताप चेक करतं ते, बॉडी टेम्परेचर. त्याचं नाव काय रे? व्हेरी गुड, थर्मामीटर. आता लॉजिक लावा मग. मला सांगा, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर थर्मामीटर जे आहे ते सांगतं ना, काय असं येतं? डोक्याला लावलं ताप वेगळी भरेल, म्हणजे तुमच्या अंगात सगळीकडे वेगळी ताप आहे, असा अर्थ आहे का त्याचा? इकॉनॉमिक बॅरोमीटर that gauge consumer and producer that based on factors such as GDP growth and unemployment. Very good. And also Ritika replying, used to measure the change in economy. Yes, absolutely right. Barometer is something which is reflect change in circumstances. Absolutely right. Barometer have changed the things, or we can understand that changed. बॅरोमीटर मध्ये नेमकं काय होतं एक्झॅक्टली, तर तिथे चेंज हा कॅल्क्युलेट केला जातो. देर इज अ कॅल्क्युलेशन और देर इज अ कॅल्क्युलेट वेअर द ऍक्च्युअल इकॉनॉमी. देर इज द कॅल्क्युलेट राईट, और देअर कॅन बी थर्मामीटर जसं बॉडीचं टेम्परेचर सांगितलं, तर इंडेक्स नंबर पण तसं सांगतो तुमच्या इकॉनॉमी मध्ये आता काय चाललेलं आहे,
I know that is a classification on that calculation of different types of index number. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असेल तर ते वेगळे कॅल्क्युलेशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट अनएम्प्लॉयमेंट, जसं जसं तुम्ही कॅल्क्युलेशन करणार ऍज अ तुमचं पर्पज काय, पर्पज बेस्ड इंडेक्स नंबर यू कॅन कॅल्क्युलेट दॅट वे. क्लियर? पर्पज बेस्ड मीन्स व्हॉट इज युअर पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन. तुम्ही त्या व्ह्यूनं कॅल्क्युलेशन करताय तसं तुम्हाला त्याच्यात मिळणार, त्याच्यातला त्याचा आउटपुट मिळणार. व्हॉट इज द purpose of your calculation, what is the reason of your calculation, what is the problem of your study, तुमचा फोकस कुठे आहे त्याच्यावरनं तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. अँड दॅट नावातच इंडिकेट करतं ते, दॅट कॅन बी शोज व्हॉट इज द चेंज. असं तो पॉझिटिव्ह, तो कदाचित पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह पण असेल. इंडेक्स नंबर हे काय डायरेक्ट मेजर नाही, इज अ जस्ट बेस ऑफ कॅल्क्युलेशन. आणि दॅट इंडेक्स इज अ जस्ट स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन. इंडेक्स नॉट रिलेटेड टू द ह्युमन बीइंग्स ऑर नॉट रिलेटेड टू द ह्युमन इमोशन्स. दॅट तो युटिलिटी सारखाच कसा आहे, कलरलेस आहे. गुड बॅड असलं काही सांगत नाही, आहे तो सांगतो. आपण असं म्हणू शकत नाही दॅट इज अ गुड इंडेक्स नंबर, दॅट इज अ बॅड इंडेक्स नंबर. This is depend on your analysis, and that is analysis study depend on your result. Finding and ज्याला आपण सॉर्ट म्हणतो ना, SOT. Clear? So whatever have your calculation, after calculation you can be calculate to that all things, whatever your purpose of that calculation, that in index, living index number, or unemployment, or poverty, etc. Clear? So this is entire depend on that researcher. Yes, I am purposefully I use that word. तो हा सगळं कॅल्क्युलेशन हे सगळं डिपेंड त्या अर्थात त्या रिसर्च वरती असणार आहे. तो जसं त्या व्ह्यूनं कॅल्क्युलेशन करणार आहे तसं त्याला त्याच्यामध्ये आउटपुट दिसणार आहे. क्लिअर? Or that way that calculation come to there. So just I told you that used by economists and businessmen. Economists हा स्टडी साठी वापरतो आणि बिझनेसमन त्याच्या बिझनेसच्या डिसिजन जे असतात ना, वेअर, हाऊ, हुम, वेन, तो प्रोजेक्ट चालू करतो. आणि बिझनेस त्याचा चालू झाल्यानंतर सुद्धा चॅलेंजेस सारखे असतात त्याला सेल करण्याचे. कॉम्पिटिटरचा त्याचा अभ्यास करावा लागतो, नुसतं आपला बिझनेस करून नाही चालत. आणि इकॉनॉमिक्सला तर आज इकॉनॉमिक्स सगळं रिसर्च फील्ड मध्ये तो खूप त्याचं व्हॅल्यू आहे. क्लिअर? सो दीज ऑल आर द अंडर कम्स टू इन इंडेक्स नंबर. नाउ वी ट्राइंग टू अंडरस्टँड डेफिनेशन ऑफ इंडेक्स नंबर. प्रोफेसर Croxton and Cowden, they are trying to explain very simple definition for understanding. Index number is a device, एक टूल आहे, काय डोळ्याने दिसत नाही, पेपर वरती असतं ते, फॉर्म्युला आहे. Index number is a device for measuring difference in magnitude of group of relative variables. Variable means changed. काय एक मेजरमेंट, आपण जसं प्रत्येकाचं एक मेजर करण्याचं एक फॉर्मॅट आहे. लिक्विड असेल तर लिटर, मिलीलिटर, लिटर एक्सेट्रा. डिस्टन्स असेल तर मीटर, किलोमीटर. वेट असेल तर केजीज, टन्स एक्सेट्रा. एव्हरीवन हॅव अ समथिंग मेजर. हे सुद्धा एक टूल आहे, हे समजून घ्या पहिलं. दिस इज वन ऑफ द डिव्हाइस दॅट मेजरिंग डिफरन्स मॅग्निट्यूड ऑफ ग्रुप ऑफ रिलेटिव्ह व्हेरिएबल्स. तेव्हा काय फरक होता आणि आता किती फरक झालाय. म्हणजे आता तुम्ही बेटर होतात प्राइसेस मध्ये, आता त्या कमोडिटी ऍट द बेस्ट or present that price of commodity is the best, whether taken to the cost of living index, I tell you, whether come to your production policies, export, import, their result is also changed. Means result that depend on again on your what is the base of calculation of your index. That is explained by Professor Croxton and Cowden. What Spiegel explained that index and index number is a statistical measure
designed to show change in variable or a group of related variables. What is highlight under the index number? Index number purposefully highlight the statistical measure designed to show change in a variable or group of related variables. Clear? Index number का highlight करते याच्यामध्ये? That measures the statistical measure designed to show change in variable or group of related variables with reference to time. काय मेजर करताय? That is reference to time, geographical location or other features such as profession, or depend on that all things, income, profession, just with that in that as cost of living index and all. Clear? That is under studied in the concept of index number. Clear? In short, ते and झालंय, and पाहिजे सुरुवातीला, and index number. एक तर हे स्टॅटिस्टिकल टूल आहे आणि दोघांचं मिनिंग सेमच आहे, जरी वेगळं वाटत असलं ना. स्टॅटिस्टिकल टूल आहे अँड डिझाईन टू शो चेंज इन व्हेरिएबल. बघा तो वर्डचा वर्ड मॅच झाला परत. चेंज इन व्हेरिएबल ऑर अ ग्रुप ऑफ रिलेटेड व्हेरिएबल्स. तिथे पण ग्रुप आहे. विथ रेफरन्स, फक्त ऍडिशन काय याच्यामध्ये, विथ रेफरन्स टू टाइम, geographical location or other features such as income and profession. Means that totally depend on your calculation. तुम्ही जे पर्पज समोर ठेवून ते कॅल्क्युलेशन करणार आहात. What is your purpose of your calculation? That all are the studied under index number. म्हणजे याच्यामध्ये पर्पज बेस तुमचं कॅल्क्युलेशन आहे. You must be calculate them on a purpose, right? So that is explained by Professor Spiegel, right? So that is the index number is statistical measure where I have shows to the under come to that all that important things. Clear? That is explained by Professor Spiegel. Very simple definition. Are you understand that both definition, or any word is there still you not understand? Yes, please reply. मस्त आहे का? अगदीच डोक्याच्या वरनं जात आहे. Hello my friends. Listen my voice clearly. व्हॉइस फक्त क्लिअरली येतोय, समजलं काय क्लिअरली नाही होते है ना. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इंडेक्स नंबर. थोडस वाचन करा, थोडस समजून घ्या डेफिनेशनला, फारसं काय अवघड नाही त्याच्यामध्ये. नाउ गोइंग ऑन द फीचर्स ऑफ इंडेक्स नंबर. क्लियर? ऑन बिहाफ ऑफ डेफिनेशन वी आर ट्राइंग टू द फीचर्स अंडरस्टैंड हियर. First feature of index number. Index number is what? Very simple to understand. Under the index number, whatever we understanding already explained in the definition. दोघे डेफिनेशन मध्ये पर्पजफुली त्याने मेन्शन केलं की याच्यामध्ये कॅल्क्युलेशन बेस कसा आहे हा, दॅट टोटली इन नंबर्स. आपण लॉ ऑफ डिमांड पाहिला ना, प्राइस राइज डिमांड डिक्लाइन, that is just theoretical statement, but actual measure in elasticity, that is something percentage change in price and percentage change in quantity demand. That whatever have come to the limitation in demand, that limitation, yes, that limitation we are removing in elasticity. Same is important. Here is a no importance to the theoretical explanation. Here is a base of explanation is a calculation.
whatever have come to the numbers, that specific numbers is the most important studied in a index number. याच्यामध्ये जे तुम्ही कॅल्क्युलेशनचा बेस आहे तो अर्थात तुमचा काय असणार आहे? दॅट बेस इज द कॅल्क्युलेशन बेस ऑन स्पेसिफिक नंबर्स. जे नंबर्स आहेत त्याच्यावरती त्यांचा जास्तीत जास्त फोकस असणार आहे. क्लिअर? सो दीज वे, in this way we have to calculate them. Clear? Which is our statistical level devices or can be studied in the index number. Next one importance to here under the second feature is that expressed in percentage. Clear? आता याच्यात जे कॅल्क्युलेशन आहे ते पर्सेंटेज, ते तुमचं जे आन्सर येणार आहे ते कसं असणार आहे? दॅट इंडेक्स नंबर, त्यावेळेस तुम्ही त्याचं स्पेशलाइज अवरेज काढणार आहात आणि जो काय तो नंबर येणार आहे दॅट एक्सप्रेस्ड इन अ पर्सेंटेज. म्हणजे काय जे दुसरे तुमचे पर्सेंटेज आहे ना 66 पॉइंट समथिंग काय असेल ते, किंवा राऊंड फिगर 69 जरी म्हणलं तरी त्याला आपण पर्सेंटेज म्हणूया, 0 पुढे असणार त्याच्यामध्ये. क्लिअर? सो इंडेक्स नंबर इज स्पेशलाइज्ड अवरेज विच आर कॅपेबल टू बीइंग एक्सप्रेस इन पर्सेंटेज. देअर explanation is important thing is what here must be calculate that all things where can be measure the change in index number, or in this way we trying to understand how is the importance in index number. Clear? Or here is important thing is what under the index number there is a calculation come under the percentage. त्यावेळेस आपण ऍक्च्युअल बघू, एक्झाम्पल घेऊ, अजून ही कन्सेप्ट तुमची चांगली क्लिअर होईल. राईट? सो दॅट कॅन बी द इम्पॉर्टन्स थिंग इज what, or in this way we know about it that how changes here under the percentage, or in this way we can take few some decisions under the calculations and all. One more importance in index number measure, there is a measure the net change. That is the third important feature. Whether you calculate the or measure the index number, here is a calculation with your variables. Clear? One or can be more the related variables. Yes. And the over period of time, or some time can be between the two different time periods, or can be say the two different places. We compare we do the comparison of that commodities that can be the under the understand that measure the net change. Clear? समजा तुम्हाला लोकेशन, आपण समजा ऍपलचं प्राइसेस कॅल्क्युलेट करायचं ठेवलं, कशा की इथलं मुंबईची प्राइस आणि खेडची प्राइस तर ती ऍब्सोल्युटली वेगळी निघणार आहे, पण ते ऍक्च्युअल किती डिफरन्स आहे तो पर्सेंटेज मध्ये तुम्हाला सर काय सोपं आहे, त्याला आपण इंडेक्स नंबर म्हणायचा. मग the same is like that. Clear? That difference sometime comes to the location, sometime come to the difference between the periods. Means आता या वर्षीचे समजा आपण मँगोचे आपण इंडेक्स नंबर काढायचं ठरवलं की या वर्षीच्या समर मध्ये असणाऱ्या मँगोच्या प्राइसेस आजच्या वर्षीच्या किंवा 2 year बिफोर किंवा 5 year बिफोर काय त्याच्या प्राइसेस होत्या. I know that change you are finally the studied under the percentage. तो येणारा चेंज आपण नक्कीच पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत.
no doubt. Clear? So index number measure the net change in the one more relative variables over a period of time or between the two different time periods. Clear? So in this way we know about that how is a change or how impact the change, or that can be the net measure the change. Next most important, here is the index number is a unvariate index and composite index. Clear? आता हे कॅल्क्युलेशन ज्यावेळेस आपण इंडेक्स करणार, दॅट इंडेक्स विच इज कॉम्प्युटेड फ्रॉम सिंगल व्हेरिएबल जर असेल, देर इज यू आर टेकन फॉर द वन, त्याला आपण म्हणूया युनिव्हेरिएट इंडेक्स. यू आर द कॅल्क्युलेट ओनली सिंगल चेंज ऑफ सिंगल कमोडिटी, but you are the calculate a group of commodities, that group of variables, that can be say the composite index. Very simple is that की इंडेक्स मध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही एकाच कमोडिटीचं तुम्ही करायला लागलात, मँगोचं, पण तुम्ही समजा एकाच वेळेस समजा मँगो ऍपल समजा फ्रूट आयटमच घेतली ना, त्याच वेळेस काय असेल तर means that all fruit item taken together for the under study in index number. So at the moment you can say the composite index. Clear? की ज्यावेळेस तुम्ही एकापेक्षा जास्त variables, group of variables ज्याला आपण म्हणूया, constructed from a group of variables is called a composite index. You have taken many things. तुम्ही काय करणार आहात अशा वेळेस, तुम्ही एकापेक्षा जास्त खूप साऱ्या व्हेरिएबल्सला एकत्र घेऊन इंडेक्स कॅल्क्युलेट करणार आहे. सो कॉम्पोजिट इंडेक्स. क्लिअर? अँड वेदर यू टेकन अ सिंगल वन व्हेरिएबल इज देअर that computed from a single variable, that univariate index number, we can say that, or in this way we can be calculate to them. One more important feature is there in index number. Most of important is what, that is the current year. की जे इयर तुम्ही कॅल्क्युलेट साठी घेतलंय म्हणजे ती टाइम पिरियड म्हणा, द इयर विच इज इंडेक्स नंबर इज प्रिपेअर्ड ऍट प्रेझेंट नाउ, और यू आर नाउ डिसाइड द प्रिपेअर ऍट दॅट टाइम फॉर युअर कॅल्क्युलेशन. राईट? मीन प्रिपरेशन ऑफ युअर प्रेझेंट कॅल्क्युलेशन. राईट? तुम्ही जर आत्ता जर हे कॅल्क्युलेशन करणार असाल, you prepare at present now, so that preparation which index number is prepared to the current year is called. Clear? So in this way whether you calculate to them, you can say here that is the current year. की ज्या वर्षामध्ये म्हणजे आत्ताच जे तुम्ही कॅल्क्युलेशन करणार त्याला आपण करंट इयर म्हणजे 2020 आपण समजा इयर कॅल्क्युलेशन आत्ताच इयर आहे. दिस इज युअर करंट इयर ऑफ द कॅल्क्युलेशन. मोस्ट इम्पॉर्टंट इन कॅल्क्युलेशन इंडेक्स नंबर, दॅट इज द बेस इयर. तुम्ही कॅल्क्युलेशन कोणा बरोबर करणार आहात. आपण प्रेझेंटला कॅल्क्युलेट करतो म्हणजे करंट इयरचा काय फारसा इश्यू नाही, पण इम्पॉर्टंट सगळ्यात आहे बेस इयर. दॅट बेस इयर कॅल्क्युलेशन मध्ये खूप सारे मेजर्स आहेत. दॅट ऑलरेडी इन अज्युम बेस इयर शुड बी नॉर्मल. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू हियर? Whether you calculate the under index number, that base year should be normal. What are you understanding about? I say here that year should be normal. Now year 2020, you can say a normal year. Yes. I think that is a really challenging question I asked to you. No, why? ओम कवळे इज कन्सिडर म्हणतोय लीप इयर म्हणजे नॉर्मल इयर म्हणजे लीप इयर. बर, काय हे काय नवीनच आहे काय भेटलं मला आज.
Yes, please. Hmm? Hello. My question is straightly I asked you. Based in this year, can we say that this is the normal year? तुम्हाला नाही का नाही म्हणायचं त्याला का? काय असं आहे की त्याला नॉर्मल इयर म्हणता येणार नाही? कोरोना आला बर त्याच्यामुळं काय झालं मग? व्हायरस आला ओके त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय झाला मग? व्हायरसचे खूप सारे आजपर्यंत येऊन गेले. प्रॉब्लेम काय झाला त्याच्यामुळे मग? येस इट इज टू मच इफेक्ट ऑन इकॉनॉमी. याचा इकॉनॉमीवरती खूप सारा इम्पॅक्ट झाला. Yes, situation that business which is problem effect on economy. Yes, absolutely right, Mayuri. की इकॉनॉमीवरती खूप सारा याचा इम्पॅक्ट झाला. अजून पण इकॉनॉमी रिकव्हर नाही. अजून आपण किती कसे प्रॉब्लेम्सला फेस करणार आहोत किंवा फेस करावं लागणार आहे आणि ते येणारे दिवसच ठरवतील. बट इट्स रिअली चॅलेंज. आताचे दिवस जे आहेत आपल्यासाठी खरेच थोडेसे चॅलेंजचे दिवस आहेत. क्लिअर. So this is the really challenge. It must be really challenging to us to hear the year with the change that measured. So just I told you the base year should be normal. Base year should be normal, or in this year we are trying to whether calculate in this year next few years, whether going year 2025 and whether we take the 2020, so that prices not comes to the proper, because this year some goods prices is rising and some goods prices is decline, that can be used. So under the calculation in index number that base year should be normal. Calculationचं year हे नॉर्मलच असायला पाहिजे. Base year's index assume is 100. Generally in under the जे आपण कॅल्क्युलेशन करणार आहे that year's index is assume, इथं आपण 100 घेणार आहोत. तो का घेणार आहे त्याचं काय होईल ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस अजून चांगलं समजेल. आणि का घ्यायचो that value of the current year is calculated. ती व्हॅल्युएशन जे आहे तर त्याचं कम्पॅरिझन होतं इथं म्हणून आपण 100 घेतो. इट इज assume. Clear. So this is one of the important index number features. One more importance in index number. Index number is really important because that index number is referred as a barometer of economic activity, and that is measure the trends and change. इकॉनॉमी मध्ये कसे ट्रेंड येतात, चेंज किती येतोय त्याला आपण ट्रेंड्स म्हणतो, किती चेंज झाला. दॅट अंडर द मेजर इन इंडेक्स नंबर हे जे ट्रेंड्स क्रिएट होतात त्याला आपण बदल म्हणतो. That all are the properly studied under the economic activity. Clear. So that economic activity are highlighted by barometer, and that barometer is index number. In short, your calculation is most important in index number, or this is the really help. इंडेक्स नंबर कॅल्क्युलेशन मध्ये याची खूप इम्पॉर्टन्स आहे. सांगितलं हे रिपीट झाला पॉइंट. बेस इयर शुड बी द इंडेक्स नंबर इज 100. आणि येस इंडेक्स नंबर मध्ये नंबरचं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यामध्ये काही पॉइंट रिपीट झाले. दॅट एक्सप्रेस्ड इन नंबर्स. क्लिअर. आणि तो एक्सप्रेस कसा होतो तर तो असा होतो बघा. क्लिअर.
whether you calculate or understand the index number, here can be the base of calculation. कसं तो कॅल्क्युलेट होतो, जसं ते आता 100 कसं घेतलं, तर त्याच्यासाठी मी हे जादाचे फीचर घेतले तुम्हाला. जनरली इज हाऊ इज कॅल्क्युलेट दॅट इंडेक्स नंबर. जर फॉर्म्युला घेतला तर तो कसा येणार, P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन P0 इंटू 100. दिसते का ते व्यवस्थित, दिसते का नाही माहित नाही, एक्स नाही येते, इंटू आहे, इंटू 100. दॅट P01 इज इंडेक्स नंबर. Summation P1 is equal to total prices of commodity in the current year, and EP0 is a total price of commodities in base year. Clear? And in this way we can calculate the index number, and that all are the features of index number. Clear? Today one more lecture. किती वाजता लेक्चर आपल्याला माहिती आहे ना सगळ्यांना, त्यावेळेला आपण भेटू आणि त्यावेळेस आपण बऱ्यापैकी पहिलं काम करू, काय करणार, चेकिंगचं काम करू, पहिलं टीचिंग पण करू आणि चेकिंग पण करू, असं नियोजन आहे त्याच्यामध्ये. तर नोटबुक सगळ्यांनी तुमच्या तयार ठेवा, ऑनलाईन मी चेक करून घेईन सगळं. ओके, सो नाव आय स्टॉप टुडे. वी मीट टू द आफ्टर 12. Clear. Have a nice day. Bye.